ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम् सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। भगवद्गीता धावत चिंतन अध्याय 6वा। 5व्या अध्यायामध्ये स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवोः या 2 श्लोकांमधून योगाची पायबांधणी, योगाची सुरुवात भगवद्गीतेमध्ये झालेली आहे. थोडीशी प्रस्तावना करून भगवान 6व्या अध्यायामध्ये योगाचं विस्तृत वर्णन करतात. आत्मसंयम योग हे या अध्यायाचं नाव आहे. योग म्हणजे परमात्म्याशी जोडणं. कसं जोडणार आहे हा अध्याय आपल्याला परमात्म्याशी? आत्म्याचं संयमन करून. आत्मा शब्दाचा अर्थ मन अशा प्रकारचा आहे. मनाचं नियमन करून मनाला ताब्यात, हातात मुठीत घेऊन परमात्म्याशी जोडणारा हा अध्याय आहे. या अध्यायामध्ये कर्मयोगाची स्तुती केलेली आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये कुठेही न बोललेले विषय या अध्यायामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. अत्यंत महत्वाचा असा हा अध्याय आहे. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. अथ आता षष्ठोऽध्याय 6वा अध्याय आत्मसंयम योगः. श्री भगवानुवाच. भगवान म्हणतात, अनाश्रित कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स संन्यासी च योगी च न निरग्निर न चाक्रियः. भगवान म्हणतात, यह जो अनाश्रित कर्मफलम, कुठल्याही कर्मफलाची मनात इच्छा न करता जो कार्य करतो त्याला संन्यासी म्हणा, त्यालाच योगी असं पण म्हणा. नुसतं अग्नीचा त्याग केलेला आहे, न निरग्निही असा जर असेल तर त्याला संन्यासी म्हणू नका. न चाक्रियः, ज्याने सगळ्या कर्मांचा त्याग केलेला आहे तो संन्यासी आहे असं नाही, तर ज्याने कर्म फलाचा त्याग केलेला आहे तो संन्यासी आहे. या ठिकाणी तात्पर्य संन्यासाला नाव ठेवण्यात नसून निष्काम होऊन कर्म करण्यामध्ये या ठिकाणी तात्पर्य आहे. पुढे यम संन्यासमिति प्राहुः योगम तम विद्धि पांडव नही असन्यस्त संकल्प योगी भवति कश्चन. यम संन्यासम इति प्राहु, ज्याला आता मी संन्यासी म्हटलेला आहे, योगम तम विद्धी, त्यालाच तू योगी असंही म्हण, त्यालाच तू योग असंही जाण. भगवान सांगतात, न कोणी न कश्चन, कोणी योगी भवती, कोणीही योगी होऊ शकत नाही. का? कशामुळे? असन्यस्त संकल्प, संकल्पांचा न्यास केल्याशिवाय
संकल्पांना टाकून दिल्याशिवाय, इच्छांना टाकून दिल्याशिवाय कोणीही संन्यासी होऊ शकत नाही. नैष संन्यस्त संकल्प योगी भवती कश्चन. भगवान आता सांगतात की एक आहे आरुरुक्षुः आणि एक आहे योगारूढ. ज्याचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे आणि अंतःकरण चैतन्यामध्ये स्थिर करण्यासाठी जो प्रयत्न करतो तो योगारूढ आहे. आणि अंतःकरण शुद्धीसाठी जो कर्म करतो त्याला आरुरुक्षु असं म्हणतात. आरुरुक्षोर मुनिर्योगम कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. असा अंतःकरण शुद्धीसाठी कारण जर काय असेल तर कर्म आहे आणि परमात्म्याशी एकरूप व्हायचं असेल, आत्मस्थितीमध्ये स्थित व्हायचं असेल, शमः कारणमुच्यते म्हणजे मनाचा निग्रह करणं. योगारूढ अंतःकरण शुद्ध झालेले आहे आणि मनाचा निग्रह करतोय. आरुरुक्षु अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. यदा हि नेंद्रियार्थेषु न कर्मष्वनुसज्जते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते. एखाद्याला योगारूढ कधी म्हणतात? कधी म्हणतात? न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुसज्जते यदा. यदा जेव्हा हा जो सर्व संकल्प संन्यासी आहे, सगळ्या संकल्पांचा, इच्छांचा, विचारांचा ज्याने त्याग केलेला आहे, असा न इंद्रियार्थेषु जो इंद्रियाचे अर्थ आहेत, विषयांमध्ये जो रममान होत नाही, कर्मसु अनुषज्जते आणि जो नित्य नैमित्तिक स्नान शौचादी कर्म आहेत त्याच्यामध्ये आसक्त होत नाही, असा सर्व संकल्पांचा संन्यास जेव्हा करतो योगारूढ तदा उच्यते, त्यावेळी त्याला योगारूढ असं म्हटलं जातं. म्हणजे विषयांच्या उपभोगात जो रममान होत नाही आणि कर्मामध्ये नित्यनैमित्तिक कर्मामध्ये जो आसक्त होत नाही त्यावेळी तो योगारूढ म्हटला जातो. भगवंत 4थ्या अध्यायामध्ये म्हटले यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहम. थोडक्यात भगवंत म्हणले जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी येतो आणि रक्षण करतो. या अध्यायामध्ये म्हणतात उद्धरेद आत्मनात्मानं आत्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मनः. उद्धरेत आत्मना आत्मानं, स्वतःच स्वतःचा स्वतःनेच उद्धार करावा. स्वतःच स्वतःने स्वतःला नष्ट करू नये. न अवसादयेत का? आत्मैव ह्यात्मनो बंधुः, मनच आपला मित्र आहे. आत्मैव रिपुरात्मनः, मनच आपला शत्रू आहे. म्हणून आपण स्वतःचा उद्धार स्वतः करावा. बंधुरात्मात्मनस्तस्य एनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत. आपलं जे मन आहे हे मन बंधुः आत्मा अनात्मनः तस्य, ज्याने स्वतःच मन जिंकलेलं आहे, ज्याने स्वतःला स्वतःने जिंकलेलं आहे, अशा साधकाचं मन त्याचा बंधू आहे. आणि ज्याने स्वतःने स्वतःच्या मनाला जिंकलेलं नाही ते मन त्या पुरुषाचं शत्रू आहे. अशा प्रकारचा अर्थ. मनच आपलं शत्रू आहे आणि जिंकलेलं मनच आपला मित्र आहे, भाऊ आहे असं सांगायचं आहे. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. भगवान म्हणतात त्या पुरुषाला मी योगी म्हणतो. युक्त योगी इति उच्यते, त्यालाच मी युक्त योगी म्हणतो. कोणाला? जितात्मनः, ज्याने स्वतःच मन जिंकलेलं आहे. प्रशांतस्य, जो सतत, ज्याचं मन सतत प्रसन्न आहे. परमात्मा समाहित, ज्याचं मन सतत परमात्म्याशी संलग्न झालेलं आहे.
शीत उष्ण सुख दुःख दुःखेषु मानापमानयोः तथा, म्हणजे शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या सगळ्यांमध्ये जो समान आहे, कसा आहे तो? ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्याला जगाचंही ज्ञान आहे आणि स्वरूपाचंही ज्ञान आहे, कूटस्थो निर्विकार असा जो आहे, विजितेंद्रिय, ज्याने सगळ्या इंद्रियांवरती विजय मिळवलेला आहे, असा पुरुष योगी आहे, असा कर्मयोगी आहे, ज्याच्या दृष्टीमध्ये दगड आणि मातीचा ढेकूळ आणि सोनं हे समान आहे, म्हणजे त्याचा परिणाम माणसावरती, त्या योग्यावरती होत नाही, असा योगी युक्त, त्यालाच आपण भगवान कृष्ण त्यालाच योगी म्हणतात, त्यालाच परिपूर्ण मानतात. सुहृन् मित्रार्युदासीन मध्यस्थ द्वेष बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सुहृन् म्हणजे आपल्यावरती निस्वार्थपणे प्रेम करणारा मित्र, षडगुणांनी युक्त असलेला, जो खातो, आपल्याला जेववितो, जो आपल्याला गुह्य विचारतो, गुह्य सांगतो, अशा 6 लक्षणाने युक्त, जो आपल्याला देतो, घेतो, अशा प्रकारे मित्र. मित्र म्हणजे या 6 गुणांनी युक्त. उदासीन म्हणजे ज्याला कशाचाही फरक पडत नाही, उदासीन. मध्यस्थ, मध्यस्थ म्हणजे वादी प्रतिवादी दोघांमध्ये जो सम असतो. बंधुषु सगळ्यांमध्ये तो सम असतो, त्याला त्याला भगवान योगी म्हणतात. साधुष्वपीच पापेषु असा जो योगी आहे, समबुद्धी ही विशिष्यते, साधू पुरुषामध्येही आणि पाप्यांमध्येही त्याची समान बुद्धी आहे. म्हणजे आपल्यावर प्रेम करणारा मित्र जो उदासीन आहे, जो दोन्ही वादी प्रतिवादी दोघांमध्ये सम आहे, जो कोणाचाही द्वेष करत नाही, अशा प्रकारे सगळ्यांशी प्रिय बंधुत्व असणारा आणि साधू आणि पापी दोघांमध्येही त्याची समबुद्धी आहे, असा जो कर्मयोगी आहे, योगारूढ आहे, जो ध्यानासाठी सज्ज आहे. योगी युंजीत सततम आत्मानं रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. अशा प्रकारे योगी असा योगाभ्यास करणारा, कसा? युंजीत सततम, आणि रहसी स्थित, एकांत स्थानात बसणारा, एकाकी एकटाच, यतचित्तात्मा ज्याने आपलं चित्त आणि देह यांना स्वाधीन केलेलं आहे, निराशी ज्याच्या अंतःकरणात कसलीही आशा नाही, अपरिग्रह जो कशाचाही परिग्रह करत नाही, असा तो योगी आहे. मग त्या योग्याने कशी योग साधना करावी भगवान थोडक्यात सांगतात. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः नात्युच्छ्रितं नातिनीचम चैलाजिन कुशोत्तरम. शुचौ देशे, देश हा शुद्ध असावा, एखाद्या पवित्र नदीच्या काठावरती प्रतिष्ठाप्य बसून, स्थिरमासनम आत्मनः, आत्मनः स्थिरमासनम स्वतःला स्थिर आसनामध्ये बसावं. बसण्याची जागा न अति उच्छ्रितम, अतिशय उंच टेकाडा नसावा, पडायची भीती, ना ती नीचम, जमिनीच्या आतमध्ये नसावा, थंडीचा ओलाव्याचा ओलाव्याची भीती, चैलाजिन कुशोत्तरम, ज्या ठिकाणी बसायचं आहे त्या ठिकाणी गर्भ ग्रास म्हणजे गवत टाकावं, त्याच्यावरती हरणाचं जे चामडं आहे, हरणाची जी स्किन आहे ती टाकावी, आणि त्याच्यावरती बसून काय करावं? तत्र एकाग्रम कृत्वा यतचित्तेंद्रिय क्रियः उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्धये. तत्र म्हणजे गर्भग्रास, त्याच्यावरती हरणाचं कातड, त्याच्यावरती योगी बसलेला आहे, एकाग्रम मनकृत्वा मनाला एकाग्र करून, यतचित्तेंद्रिय क्रिय मन आणि इंद्रिय यांच्या क्रिया ज्या आहेत त्या थांबवलेल्या आहेत. उपविश्यासने युंजात योगम आत्मविशुद्ध हे, अतिशय चांगल्या पॉश्चर मध्ये, मुद्रेमध्ये तो बसलेला आहे,
आणि योगमात्म विशुद्धये, तो अंतःकरणाला शुद्धी करण्यासाठी ध्यान योग आता करत आहे. पुढे कसं बसायचं आहे अजून स्पष्टीकरण देतात. समक समम काय ग्रीवो शीर समक समम काय शिरो ग्रीवम धारयन्नचलं स्थिरः संप्रेक्ष्य नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन्. समम काय शिरोग्रीवम, सम म्हणजे एका समान रेषेमध्ये असलं पाहिजे. काय? शरीर म्हणजे कमरेच्या वरील भाग, शिर डोकं आणि मान एका समान ह्याच्यामध्ये धारयन, समान असे धरून न हलवता, अचलम स्थिर, कुठल्याही प्रकारची हालचाल न करता लक्ष कुठे केंद्रित करायचंय? स्वम नासिकाग्रम संप्रेक्ष, स्वतःच्या नाकाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करून दिशश्चानवलोकयन, इकडे तिकडे न पाहता नाकाच्या शेंड्यावरती स्वतःच्या लक्ष केंद्रित करायचं आहे. प्रशांतात्मा विगत भीहि ब्रह्मचारी व्रते स्थितः मनस्संयम्य मच्चित्त युक्त आसीत मत्पर. प्रशांत आत्मा, ज्याचं अंतःकरण आनंदी आहे, प्रसन्न आहे, विगत भीही, ज्याच्या अंतःकरणातून भीती निघून गेलेली आहे, ब्रह्मचारी व्रते स्थित, ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणार आहे, मनसंयम्य, मनाचं संयमन केलेलं आहे, मच्चित्त, अंतःकरण मला परमात्म्यालाच दिलेला आहे असा युक्त, मत्परः आसीत, मलाच पर श्रेष्ठ मानून माझ्यामध्येच तत्पर झालेला आहे. युंजन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतीम निर्वाण परमा मत्संस्थाम अधिगच्छति. अशा प्रकारे सदा नेहमी आत्मानं युंजन एव, अशा प्रकारे अशा प्रकारे स्वतःला कायम ध्यान योगाचा अभ्यास करत, नियतमानसः मनाला केंद्रित करत, निर्वाण परमाम शांतीम मत्संस्थाम अधिगच्छति. निर्वाण, जी सर्वात श्रेष्ठ असणारी जी शांती आहे, त्या शांतीला तो प्राप्त होतो, पण सतत या ध्यान योगाचा अभ्यास करत. हा ध्यान योग कोणाला प्राप्त होत नाही? भगवान सांगतात, नात्यश्नतस्तु योगोस्ति न चैकांत मनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन. जो न अति न अति अनश्नतः योग असती, जो अजिबात खात नाही त्याला योग नाही. नच एकांतम अनश्नत, आणि जो खूप खातो. सो अत्यश्नत जो खूप खातो, अनश्नत जो खात नाही, अजिबातच खात नाही, नचाती स्वप्नशील असे जो अजिबात झोपत नाही, नैव जाग्रत जो कायम जागाच राहतो, योग्य झोपही नाही आणि अति जागरण करतो, अशा प्रकारचा जो आहे त्याला योग प्राप्त होत नाही. भगवान सांगतात म्हणजे सगळं काही प्रमाणात असावं, अति काहीच नसावं. मग कोणाला योग प्राप्त होतो, कोणाचं दुःख निघून जातं? भगवान सांगतात, युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. जो परिमित आहार घेतो, जेवढं फिरायला पाहिजे तेवढंच फिरतो, जेवढं काम करायला पाहिजे तेवढंच काम करतो, योग्य झोप, योग्य जागरण, असा जो आहे योग दुःख हा भवती. हा योग जो आहे दुःखाला मारणारा ठरतो. यदा विनियतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यः युक्त इत्युच्यते. तथा यदा, जेव्हा, आत्मनि एव विनियतम चित्तम अवतिष्ठते, ज्यावेळी आत्म्यामध्ये हे निग्रह केलेलं चित्त स्थापित होतं, त्यावेळी निस्पृह, इच्छा नसणारा, सर्व कामांपासून ज्याच्या इच्छा निघून गेलेल्या आहेत असा, युक्त तदा इति उच्यते, तदा युक्त इति उच्यते, तेव्हा त्याला युक्त ध्यान योगी अशा प्रकारचं म्हटलं जातं. त्याच्या अंतःकरणाची अवस्था सांगतात, ज्याप्रमाणे हवा नसणाऱ्या ठिकाणामध्ये, निवात पोकळीमध्ये
एखादा दिवा लावल्यानंतर तो हलत नाही, त्याप्रमाणे त्या योग्याचं अंतःकरण अजिबात हलत नाही. यथा दीपो निवातस्थः नेंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. यथा निवातस्थः दीपः न इंगते, ज्याप्रमाणे निवात हवा नसलेल्या पोकळीमध्ये ठेवलेल्या दिव्याची वात जशी हालत नाही, त्याप्रमाणे हा जो योगी आहे, ज्याचं चित्त परमात्म्यामध्ये आहे, चित्त ताब्यात आहे, असा योगी त्याचंही अंतःकरण कशानेही हलत नाही, विचलित होत नाही. यत्रो परमते चित्तम निरुद्धम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यन् आत्मनि तुष्यति. यत्र उपरमते चित्तम योग सेवया निरुद्ध, ज्या ठिकाणी, आता हा 3 श्लोकांचा एक गठ्ठा आहे. ज्या ठिकाणी निरुद्धम योग सेवया, योगाच्या निरंतर अभ्यासाने ज्याचं उपरमते, अंतःकरण हे उपरमाला, उपशमेला प्राप्त झालेला आहे, असा जो योगी यत्र च आत्मना आत्मनम आत्मानम आत्मनी पश्यन् तुष्यति, असा जो योगी आहे, ज्याने मनाला कंट्रोल केलेला आहे, मनाला परमात्म्यामध्ये लावलेले, असा योगी मनाने आत्म्यामध्ये तुष्टी, परमानंद पाहतो. म्हणजे जीव मनाच्या द्वारा स्वतःमध्ये, आत्म्यामध्ये परमानंदाचं दर्शन करतो, परमानंदाचा अनुभव घेतो. सुखम आत्यंतिकम यत्तद बुद्धिग्राह्य मतींद्रियम वेत्ति यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. सुखम आत्यंतिकम, मग ह्या परमात्माचं वर्णन करताना म्हणतात की हे आत्यंतिक सुख आहे. या आत्मसुखासारखं दुसरं कुठलं सुख नाही आहे. सर्वोत्कृष्ट सुख आहे, आत्यंतिकम, सर्वोत्कृष्ट. बुद्धिग्राह्यम, बुद्धीला ग्राह्य होणार, बुद्धीला समजणार हे सुख आहे. अतिशय महत्वाचा शब्द आहे. परमात्म्याचं सुख हे बुद्धीला कळणार आहे, विषय म्हणून नाही पण स्वरूप म्हणून कळणार आहे. अतींद्रियम, इंद्रियांना गोचर होणारे हे सुख नाही. यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः, अशा प्रकारे विचलित आत्मस्वरूपापासून विचलित न होता निरतिशय सुखाचा अनुभव हा व्यक्ती योगी करत असतो. अशा प्रकारे आत्यंतिक सर्वोत्कृष्ट सुख. आणि मग त्या सुखामध्ये रममान झाल्यानंतर यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा, जे प्राप्त झाल्यानंतर, आत्यंतिक सुख प्राप्त झाल्यानंतर, न अधिकम ततः मन्यते लाभः, त्याच्यापेक्षा दुसरा काही श्रेष्ठ लाभ या जगामध्ये आहे हे तो कधीही मानत नाही. आणि यस्मिन स्थित न गुरुणा दुःखेन अपि विचल्यते, आणि त्या परमात्म्यामध्ये स्थित झाल्यानंतर आयुष्यामध्ये आलेल्या मोठ्यातल्या मोठ्या दुःखानेही तो होरपळून जात नाही. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम सनिश्चयेन योक्तव्यः योगो निर्विन्न चेतस. अतिशय महत्वाचा श्लोक. 3 ठिकाणी भगवद्गीतेमध्ये योगाची व्याख्या आलेली आहे. या ठिकाणी योगाची व्याख्या थोडीशी वेगळी आहे. योग संज्ञितम, त्याला तुम्ही योग म्हणा, भगवान म्हणतात. कशाला? वियोगम योग संज्ञितम, वियोगाला, कशापासून तरी वेगळं होणं, याला योग म्हणा. कशापासून? दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम. काय शब्द आहेत? दुःखाचा संयोग ज्या ठिकाणाहून होतो त्याच्यापासून वियोग करणं म्हणजे योग आहे. तम विद्या, त्याला तू जाण. सनिश्चयेन योक्तव्यः योगो अनिर्विन्न चेतसः, तो तो योग निश्चयाने आपण प्राप्त केला पाहिजे. त्याचं निश्चयाने आपण अनिर्विन्न चेतस, आलस्यादी दोषाने रहित होऊन तो योग आपण केला पाहिजे निश्चयाने. अशा प्रकारे योगाची व्याख्या सांगतात. पुढे सांगतात, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वान सर्वान शेषतः मनस्सैवेंद्रिय ग्रामम विनियम्य समंतत. अशा प्रकारे
2 श्लोकांचं युग्म हे आहे. शनै शनै शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मुख्य वाक्य हे आहे, आत्मसंस्थं मनः कृत्वा, मनाला आत्मस्वरूपामध्ये स्थापन करून किंचित अपि न चिंतेत, काहीही विचार न करावा. पण कसं मनाला अंतःकरण आत्म्यामध्ये स्थापन करायचंय? संकल्प प्रभवान कामान सर्वान अशेषतः त्यक्त्वा, संकल्पांपासून निर्माण झालेल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छांना टाकून मनसा एव इंद्रियग्रामं विनियम्य, मनाने इंद्रियांचा निग्रह करून समंततः, मनाने अ, सर्व बाजूनी समंततः सर्व बाजूनी इंद्रियांचा निग्रह करत काय करायचंय? शनैही शनैही बुद्ध्या धृतिगृहीतया उपरमेत, हळूहळू बुद्धीच्या जोरावरती, धैर्याच्या बळावरती मनाला आत्म्यामध्ये स्थापन करायचंय, मनाने आत्म्याचं चिंतन करायचंय, बाकी काहीही विचार नाही करायचंय. पण माझं मन सारखं इकडून तिकडे जाईल, विषयांमध्ये जाईल. जाऊ द्या. भगवान म्हणतात, "यतो यतो निश्चरती मनश्चंचलमस्थिरं ततस्ततो नियम्यैतत् आत्मन्येव वशं नयेत." यतः यतः निश्चरती, ज्या ज्या ठिकाणी हे मन चंचल आणि अस्थिर असणारं मन ज्या ज्या ठिकाणी जाईल, ततस्ततः एतद नियम्य, त्या त्या ठिकाणाहून या मनाला काढून आणा. आत्मनी एव वशम नयेत, आणि आत्म्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ताब्यात ते द्या. त्याने काय होईल? प्रशांत मनसम हेनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम कल्मशम. अशा प्रकारे ज्या ज्या ठिकाणी मन गेलं त्या त्या ठिकाणातून ओढून आणलेलं मन आत्म्यामध्ये परत स्थापन केलं. त्या आत्म्यामध्ये प्रशांतम मनसम हेन, प्रशांतम मनसम, ते अंतःकरण कसं राहणार आहे? शांत राहणार आहे. आणि सुखमुत्तमम, उत्तम सुखाची प्राप्ती त्या अंतःकरणामध्ये होणार आहे. उपैती शांत रजसम, त्या ठिकाणाहून रजोगुण आणि तमोगुण दोन्ही निघून जाणार आहेत. आणि ब्रह्मभूतम कल्मशम, कल्मशम पाप, ब्रह्मभूतम अकल्मशम, असा जो योगी आहे तो परमात्मा ब्रह्मस्वरूप होऊन जातो. त्याचं अंतःकरण शुद्ध आहे. सुखमुत्तमम, आणि तो उत्तम अशा सुखाला प्राप्त होतो ज्याचं रजोगुण आणि तमोगुण हे धर्म धर्म अधर्म आदी प्रतिबंध शून्य अशा परमात्म्याला, परमसुखाला प्राप्त होतं. युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगत कल्मषः सुखेन ब्रह्म संस्पर्शम अत्यंतम सुखमश्नुते. असा जो योगी आहे ज्याच्या अंतःकरणातून पाप निघून गेलेला आहे, युञ्जन्नेवं सदात्मानं योगी, असा जो योगी सतत ध्यान योगांमध्ये मग्न असणारा, चिदानंद घन परिपूर्ण अद्वितीय परमात्म्याच्या ठिकाणी त्याचं मन नेहमी समाहित झालेले असा, आणि त्या योगाने पापाचा विगत कल्मशः, गतः कल्मशः यस्मात् सह विगत कल्मशः, त्याच्यापासून पाप निघून गेलेले असा, सुखेन ब्रह्म संस्पर्शम, ज्याचा आणि ब्रह्माचा निकटचा संबंध आहे, म्हणजे दोन्ही वेगळे नाहीत असं सुखाने काहीही कष्ट न करता सर्वश्रेष्ठ सुख मात्र तो प्राप्त करतो. आणि मग असं सुख प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र त्याला समदर्शन होतं. भगवान सांगतात, सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शिनः. सर्वभूतस्थम आत्मानं, सगळ्या भूताच्या ठिकाणी स्वतःला आत्म्याला पाहतो. सर्व भूतानीच्या आत्मनी, आणि सगळी भूत स्वतःमध्ये पाहतो असा समदर्शी तो योगयुक्त आत्मा, ज्याने अंतःकरण ताब्यात घेतलेला आहे असा तो म्हणतो. आणि असा जो पुरुष आहे जो स्वतःला सगळ्यांमध्ये पाहतो, सगळ्यांना स्वतःमध्ये पाहतो,
त्याचा आणि परमात्म्याचा कधीही वियोग होत नाही, त्याचा कधीही नाश होत नाही. भगवान सांगतात, यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यति. जो माम सर्वत्र पश्यति, मला सगळीकडे पाहतो, सर्वम सगळं माझ्यात पाहतो, तस्याहम न प्रणश्यामी, त्याला मी कधीही परोक्ष नाही, मी नित्य अपरोक्ष आहे. शंकराचार्यजी सांगतात, सचमेन प्रणश्यती, आमच्या दोघांमध्ये कधीही वियोग नाही. सर्वभूतस्थितं यो मां भजते एकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि समयोगी मयि वर्तते. सर्वभूतस्थितं यो मां, यह जो सगळ्या भूतांमध्ये स्थित असणारा मी, एकत्वम आस्थितः भजती, सगळ्या प्राण्यांमध्ये स्थित असणारा मी असा एकत्वाचा पूर्ण आश्रय केलेला आहे. म्हणजे सगळ्या भूतांमध्ये एक परमात्मा आहे, त्याचा आश्रय. एवं आस्थितः भजती, जो भजन करतो, सहयोगी मयी वर्तते, तो योगी नित्य माझ्यामध्ये राहतो. सर्वथा वर्तमानोपी, वर्तमान शब्दाचा अर्थ काही ठिकाणी प्रारब्ध केलेला आहे, काही ठिकाणी देहादी उपाधींनी युक्त असला तरी वर्तमानोपी सहयोगी मयीवर, देहादी उपाधींनी युक्त असला तरी तो नित्य परमात्म्यामध्ये स्थित आहे, अशा प्रकारचा विचार आहे. आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मतः. सयोगी, तो योगी, परमो मतः, श्रेष्ठ आहे. कोण? आत्म उपम्येन सर्वत्र समं पश्यति, जसं स्वतःला सुख दुःख होतात, स्वतःच्या उपाधीमुळे सुख दुःख होतात, त्याचप्रमाणे इतरांच्याही जीवनामध्ये सुख दुःख आहेत. ते सुख दुःख सुद्धा त्यांना उपाधीमुळे होतात. उपाधीमध्ये भेद आहे, स्वरूपामध्ये भेद नाही. अशा प्रकारच्या ज्ञानाने जो आहे त्याला श्रेष्ठ योगी अशा प्रकारे म्हणतात. म्हणजे जो सर्व भूतांच्या ठिकाणी सुख दुःख समान पाहतो. पुढे अर्जुनाचा प्रश्न आहे, आतापर्यंत तुम्ही जे सांगितलं ते मला काही समजलेलं नाही. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्त साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चञ्चलत्वात् स्थितिं स्थिराम्. यह यम योगम त्वया प्रोक्त, त्वया यह अयम योगः प्रोक्तः साम्येन मधुसूदन, तू हा जो योग समत्व रूपाने सांगितलेला आहे, एतस्य स्थितिम स्थिराम चंचलत्वात न पश्यामी, या योगाची स्थिती माझं मन अस्थिर चंचल असल्यामुळे हे मी पाहत नाही भगवंता. कारण की मन हे अतिशय अस्थिर अशा प्रकारचं मन आहे, म्हणून तू सांगितलेला योग मला काही समजलेला नाही. चंचलम ही मनः कृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायुरीव सुदुष्करम. कारण की मन हे चंचल आहे, प्रमाथी चुका करणारा आहे, बलवद दृढम सहज त्याचा निग्रह करता येईल एवढं सोपं नाही, ताकदवान असं मन आहे. तस्य निग्रहम वायोः इव सुदुष्करम अहम मन्ये, त्या मनाला आवरणं हे किती अवघड आहे, ज्याप्रमाणे वायूला थांबवणं अवघड आहे हातांनी. कशानेही वायूला, सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर थांबवणं अवघड आहे, त्याप्रमाणे या मनाला थांबवणं अवघड आहे. कारण की हे मन खूप चंचल, चुका करणारं, ताकदवान आणि कठोर कठीण आहे भगवंता. भगवान म्हणतात, श्री भगवान वाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येन च गृह्यते. भगवान म्हणतात, असंशयम, खरंय तुझं हे अर्जुना, खरंय, मनः दुर्निग्रहम चलम, खरंय, पण अभ्यासेन, सतत त्याचा अभ्यास सराव केल्यानंतर आणि वैराग्य धारण केल्यानंतर मनाला कंट्रोल मध्ये करणं सोपं आहे. दोन उपाय सांगतात, एक वैराग्य टाकून द्यायची सवय मनाला लागावी, दुसरं मनाला आवरण्याची सवय आपल्याला लागावी, मग मनापासून आपल्याला
दुःख होणार नाही. भगवान म्हणतात ज्याचं मन ताब्यात नाही त्याला हा योग अतिशय अवघड आहे. पण ज्याचं मन ताब्यात येऊ शकतं अभ्यासाने आणि वैराग्याने त्याच्यासाठी हे मात्र सोपं आहे. असंयतात्मना योग दुष्प्राप इति मे मतिः वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुम उपायतः. असंयतात्मना योग असा ज्याचं मन ताब्यात नाही दुष्प्राप इति मे मतिः माझ्या मते त्याला हा योग प्राप्त करणं सोपं नाही. वश्यात्मना तू दुसऱ्या ऑन द अदर हँड वश्य आत्मना शक्य अवाप्तुम उपायतः म्हणजे या उपायांच्या द्वारे ज्याचं मन ताब्यात आहे त्याच्यासाठी हा योग शक्य आहे. मग अर्जुनाचा प्रश्न असा येतो की एखादा साधक योग मन शुद्ध झालेला आहे, योग मार्गाला तो लागलेला आहे परमात्मा प्राप्तीसाठी आणि त्याला परमात्मा प्राप्त नाही झाला, त्याचं काय होतं? अर्जुन उवाच अतिशय महत्वाचा पोर्शन. अयति श्रद्धयोपेतः योगाच्चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. अयतीही अयतीही अयती म्हणजे यत्नशील नसणारा, श्रद्धया उपेतः पण योग मार्गाविषयी श्रद्धा असणारा, योगाचलित मानसः अंतकाली योगापासून ज्याचं अंतःकरण चलित झालेलं आहे अंतकाळी शेवटच्या वेळी असा, अप्राप्य न प्राप्त होणारा, योग सिद्धिम योग संसिद्धिम योग फलाला न प्राप्त होणारा, काम गतिम गच्छती हे कृष्ण तो कुठल्या गतीला जातो प्रयत्न न करणारा पण श्रद्धा मात्र योगाच्या ठिकाणी आहे आणि शेवटच्या काळामध्ये योगापासून भ्रष्ट झालेला आहे. अर्जुन म्हणतो जसं आकाशात येणारे ढग वाऱ्यांमुळे छिन्न भिन्न इकडे तिकडे होऊन जातात त्याप्रमाणे हा अयती प्रयत्न न करणारा सुद्धा छिन्न भिन्न होऊन जातो का भगवान? कच्छिन्नो भय विभ्रष्ट छिन्नाभ्रमीव नश्यती अप्रतिष्ठो महाबाहो विमुणो ब्रह्मण पथी. अर्जुन म्हणतो कश्चिन उभय विभ्रष्ट छिन्न भ्रमीव नश्यती. छिन्न अभ्र अभ्र म्हणजे ढग, ज्याप्रमाणे उभय विभ्रष्ट म्हणजे कर्मफल आणि योगफल या दोन्ही फळांपासून विभ्रष्ट झालेला, उभय विभ्रष्ट कर्मफल आणि योगफल दोघांपासून विभ्रष्ट भ्रष्ट झालेला असा ब्रह्मणपती ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये अप्रतिष्ठ आधार नसलेला, हे महाबाहो हे भगवंता, विमूढ सत्सद विवेक बुद्धी नसणारा, अभ्रम इव नश्यती ज्याप्रमाणे ढग इकडे तिकडे विस्कळीत होतात इकडे तिकडे विखुरतात त्याप्रमाणे हा योगी इकडे तिकडे बिथरतो का विखरतो का? एतन हा माझा प्रश्न आहे. एतन्मे संशयम कृष्ण छेत्तुमर्हस्य शेषतः त्वदन्य संशयस्यास्य छेत्ता न उपपद्यते. एतन्मे संशयम कृष्ण हा माझा संशय आहे, अशेषतः छेत्तुम अर्हसी आणि याला पूर्णपणे घालवण्यासाठी त्वत अन्यय तुला सोडून अस्य संशयस्य छेत्ता न उपपद न ही उपपद्यते तुला सोडून या संशयाला परिपूर्णपणे घालवण्यासाठी कोणीही सज्ज नाही, कारण की त्रिकालदर्शी भगवान आहेत. मेल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं काय होतं हे फक्त आणि फक्त भगवान सांगू शकतात. श्री भगवान वाच भगवान सांगतात कधीही परमार्थामध्ये काहीही केलेलं वाया जात नाही. अतिशय महत्वाचा श्लोक. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छति. अमुत्र विना अत्र न इह, हे पार्थ इह न अमुत्र, मृत्यूलोकामध्ये आणि परलोकामध्ये तस्य विनाशः न विद्यते त्याचा नाश कधी होत नाही. कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात न गच्छति,
चांगल्या मार्गाला लागलेल्या व्यक्तीचा कधीही नाश होत नाही, भगवान सांगतात. अतिशय महत्वाचा श्लोक. आपण म्हणत असतो देवधर्म करून काय मिळालं? अहो, ते काय वस्तू दाखवून तुम्हाला सांगता येईल का? तुम्ही एवढा परमार्थ केला, तुम्हाला फ्रीज मिळाला, घर मिळालं, ते विषय आहेत का हे? पुढचे विषय आहेत हे. भगवान म्हणतात अशा प्रकारे जो योगी आहे त्याने शरीर टाकल्यानंतर तो पुण्य लोकाला जातो. तिथे फळाचा उपभोग घेऊन श्रीमंताच्या घरामध्ये तो जन्म घेतो. प्राप्य पुण्यकृताम लोकान उषित्वा शाश्वती समाहा शुचीनाम श्रीमताम गेहे योगभ्रष्ट जायते. तो योगभ्रष्ट शुचीनाम श्रीमताम गेहे अभिजायते. श्रीमंत आणि धार्मिक लोकांच्या घरामध्ये शुची, ज्या ठिकाणी शुद्धता पाळली जाते, ज्या ठिकाणी परमार्थ केला जातो, अशा ठिकाणी अभिजायते जन्म घेतो. कधी? पुण्यकृताम लोकान उषित्वा, पुण्य म्हणजे स्वर्गाधिकांमध्ये जाऊन उपभोग घेऊन, किंवा भगवान म्हणतात एखाद्या गरीबाच्या एखाद्या गरीब कुलामध्ये ज्या ठिकाणी योग्यांचे जन्म होत असतात त्या ठिकाणी त्याचा जन्म होतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम एतद्धि दुर्लभतरम लोके जन्म यदिदृशम. भगवान म्हणतात गरीब दरिद्री असणाऱ्या योग्याच्या कुळामध्ये जन्म त्याचा होऊ शकतो, पण हे त्रैलोक्यामध्ये दुर्लभतरम, अतिशय दुर्लभाती दुर्लभ गोष्ट आहे, भगवान सांगतात. मग त्याचा जन्म झाल्यानंतर त्याला पहिल्यापासून सुरुवात करायला लागते का? भगवान म्हणतात नाही. पुनर्जन्म, पूर्वीच्या जन्मामध्ये केलेल्या साधनेचा परिणाम त्याच्या अंतःकरणावरती असतो. म्हणून परत कर्म करा, कर्मयोगात घुसा असं न करता ज्या ठिकाणी तो थांबलेला आहे तिथून पुढे त्याची जर्नी, त्याचा प्रवास चालू होतो. तत्र तम बुद्धी संयोगम लभते पौर्वदेहिकम. पौर्वदेहिकम बुद्धी संयोगम लभते. पूर्वदेहातील बुद्धीचा संयोग, ज्ञान त्याला प्राप्त. ज्या ठिकाणाहून तो थांबला होता त्या ठिकाणाहून तो सुरुवात करण्याची आपसुक बुद्धी त्याच्यामध्ये निर्माण होते. भगवान सांगतात यततेच ततो भूय संसिद्ध कुरुनंदन. आणि त्या ठिकाणाहून तो प्रयत्न करावा लागतो आणि पुन्हा संसिद्धी प्राप्त करण्याच्या मार्गावरती तो लागतो. पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सह जिज्ञासुरपि योगस्य शब्द ब्रह्माति वर्तते. असा जो योग भ्रष्ट आहे तो शब्द ब्रह्माती वर्तते. वेदांमध्ये सांगितलेल्या सकाम कर्मांना पार करून गेलेला आहे, कारण की पूर्वीच्याच जन्मामध्ये त्यांनी सकाम कर्म केलेलं आहे. असा जिज्ञासू, योगस्य जिज्ञासू, असा ध्यान योगाच्या जिज्ञासामध्ये असणारा, पूर्व अभ्यासेन, पूर्वीच्या अभ्यासामुळे त्याची बुद्धी आपोआप तो योगाभ्यासाकडे ओढला जातो. ह्रियते, आपोआप तो अभ्यासाकडे ओढला जातो. अवशः, स्वतःचा त्याच्यावरती ताबा राहत नाही. म्हणजे मला हे करायचंय असं जरी तो म्हटला तरी तो योगाकडे ओढला जातो, कारण की पूर्वजन्मातील संस्कार त्याच्या अंतःकरणामध्ये असतात आणि सकाम अनुष्ठानाचा त्याला तो पार करून गेलेला असतो. प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्ध ततो याति पराम गतिं. प्रयत्नाद्यतमानस्तु, अशा प्रकारे अत्यधिक प्रयत्न करणारा, संशुद्ध किल्बिषः, अज्ञान तसेच अज्ञानाचे कार्य त्या सगळ्या पापांनी रहित होऊन, आणि अनेक जन्म संसिद्ध, अनेक जन्मांमध्ये जाऊन सिद्धी, अनेक जन्मातील अभ्यासाने फळ प्राप्त करण्यास योग्य झालेला पराम गतिम याती, पराम अशा गतीला प्राप्त होतो. पूर्वी त्यांनी प्रयत्न केलेले नव्हते, पण आता प्रयत्नामध्ये तो पराकाष्ठा करत आहे आणि पापातून मुक्त झालेला, अनेक जन्मांमध्ये योगाचा थोडा थोडा अभ्यास करून परिपूर्ण अवस्थेपर्यंत पोहोचण्यास सज्ज झालेला, तपस्वीभ्योधिको योगी ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन. भगवान सांगतात तपस्वीभ्य अधिकः योगी, म्हणजे
कृच्छ्र, चांद्रयन, सांतपन, पंचाग्नी या सगळ्या तपाहून ज्ञानीभ्य अपि मतो अधिकः योगी. या सगळ्यांवरून म्हणजे कृच्छ्र छान कृच्छ्र आणि चांद्रायण सारख्या तप करणाऱ्यांपेक्षा शास्त्राचे ज्ञान प्राप्त करणारा योगी हा श्रेष्ठ आहे. पुढे म्हणतात कर्म्यभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन. आणि या अग्निहोत्रादी कर्माचे अनुष्ठान करणाऱ्या कर्मी पुरुषाहून ध्यान योगी हा, या ठिकाणचा योगी हा ध्यान योगी आहे, तो श्रेष्ठ आहे. म्हणून तू ध्यान योगी बन. तपस्व्यापेक्षा ज्ञानी श्रेष्ठ, ज्ञानीपेक्षा हा कर्मयोग करणारा श्रेष्ठ. बघा, तपस्वी या ठिकाणी कृच्छ चांद्रायण घ्यायचं आहे आपल्याला. ज्ञानी शास्त्रज्ञानी घ्यायचा आहे. कर्मी अग्निहोत्रादी कर्म करणारा, या अग्निहोत्रादी कर्म करणाऱ्यापेक्षा सुद्धा हा ध्यान योग करणारा श्रेष्ठ आहे, भगवान सांगतात. शेवट भगवान करतात योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमो मतः. भगवान सांगतात की योगिनामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना श्रद्धावान भजते, जो श्रद्धेने सगुण किंवा निर्गुण सर्वेषां योगिनाम अपि म्हणजे विराट, हिरण्यगर्भ, ईश्वर या इत्यादिकांचे ध्यान करणाऱ्या दुसऱ्या सर्व योग्यांमध्ये यह श्रद्धावान, जो श्रद्धावान आहे, मदगतेनांतरात्मना ज्याचं अंतःकरण माझ्या ठिकाणी परमात्म्याच्या ठिकाणी निश्चित झालेला आहे, असा माम भजनते, जो माम भजते, जो माझं भजन करतो, जो माझी सेवा करतो, समे युक्ततम मतः, तो माझ्या मते अत्यंत श्रेष्ठ असा योगी आहे. अशा प्रकारे ध्यान योगाचं चिंतन आपण जलद गतीने पाहिलेलं आहे. अजून आपण चिंतन करावं. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांतिः. हरिः ओम श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.